तुम्हाला देखील सतत पित्ताचा त्रास होतोय का? औषध घेतल्यानंतर थोडा आराम मिळतो, पण काही दिवसांनी नंतर पित्ताचा त्रास जाणवतो. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे. पित्त नेमकं का होतं आणि पित्त होऊ नये म्हणून कोणत्या सवयी लावायच्या आहेत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिलं कारण आहे तर वेळेवर जेवण न करणे आणि दुसरं कारण आहे फार वेळ उपाशी राहणं, तसेच खूप तिखट, तेलकट आणि आंबट पदार्थ खाणे. चौथं कारण आहे जास्त ताणतणाव आणि कमी प्रमाणात झोप घेणं. ही आहेत पित्त वाढण्याची मुख्य कारणे. या नकळत चुका आपल्याकडून घडत असतात आणि या सवयीमुळे पोटात आम्ल जास्त प्रमाणात तयार होतं. हा पित्ताचा त्रास कायमचा सुरू होतो. सकाळची सवय काय लावायची तर चहा, कॉफी किंवा थंड पाणी पिण्याऐवजी सकाळी उठल्यावर लगेच कोमट पाणी घ्यायचं आहे. त्यामुळे काय होते तर पोट साफ होण्यास मदत होते आणि पोटातील आम्लाचं संतुलन राहतं. दिवसभर पित्त देखील शांत राहतं. त्यामुळे ही पहिली सवय आपल्याला लावायची आहे. दुसरं म्हणजे तर वेळेवर आणि योग्य जेवण करणे. पित्त जर टाळायचं असेल तर वेळेवर जेवण करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप वेळ उपाशी राहायचं नाहीये आणि फार उशिरा देखील जेवण करायचे नाहीये. पोट भरून न खाता थोडं कमी खायचं. जास्त खाल्लं तर पोटावर ताण येतो आणि पित्ताचं प्रमाण हे वाढतं. तसेच पित्त शांत करणारी फळं खायची आहेत. जसं की डाळिंब. डाळिंब खाल्ल्याने पोट थंड राहतं आणि पोटातील जास्त आम्ल कमी होतं. डाळिंबामुळे छातीत होणारी जळजळ देखील कमी होते. दुसरं फळ आहे तर केळी. पोटासाठी खूप सौम्य आहे केळीचं फळ. केळी खाल्ल्याने पोटातील आम्ल शोषलं जातं आणि पित्तामुळे होणारी जळजळ देखील कमी होते. तसेच ताक. ताक पिल्यामुळे पोट थंड राहतं आणि पचन सुधारतं. दुपारी जेवणानंतर पातळ ताक पिणं पित्तासाठी खूप फायदेशीर ठरते. त्याचबरोबर भाताची पेज पोटातील उष्णता कमी करते आणि पित्त शांत राहतं. ज्यांना खूप पित्ताचा त्रास आहे त्यांनी भाताची पेज नक्की घ्यावी. तसेच वरण भात देखील हलका आणि पचायला सोपा आहार आहे. त्यामुळे पोटावर ताण न येता पचन सुधारते आणि पित्त देखील वाढत नाही. त्याचबरोबर काकडी, दोडका, दुधी या भाज्या थंड असतात. त्यामुळे या भाज्या खाल्ल्याने देखील पोट साफ राहतं आणि पित्त नियंत्रणात राहण्यास नक्कीच मदत होते. पित्त टाळायचं असेल तर हे पदार्थ टाळायचे आहेत. खूप तिखट, जास्त तेलकट पदार्थ तसेच चहा, कॉफी हे पदार्थ पोटात उष्णता वाढवतात आणि पित्त देखील वाढवतात. त्यामुळे हे पदार्थ आपल्याला नक्की टाळायचे आहेत. त्याचबरोबर ताणतणाव कमी ठेवायचा आहे. जास्त ताण घेतल्याने देखील खूप प्रमाणात पित्त वाढतं. थोडं चालणं, शांत झोप आणि मन शांत ठेवलं तरी देखील पोट शांत राहतं आणि पित्त वाढण्यापासून कमी होतं. पित्त हा आजार नाही तर तो आपल्या सवयींचा परिणाम आहे. रोजच्या सवयी जर सुधारल्या तर औषधाशिवाय देखील पित्त कायमचं नियंत्रणात राहू शकतं. हा व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आरोग्य टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून या व्हिडिओचा त्यांना देखील फायदा होईल आणि तुम्ही देखील या सवयी बदलून बघा.